नाही म्हणणार रे, नाही पहिल्यांदा शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलं आहे. आता कोणी आहे का घरात? अहो मॅडम तुम्ही या. प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आली. एक नंबरची शेंद्री मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटात, एकदा ती आई होते. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. हे सुंदर वरदान जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा, तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. आई म्हणताना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंच ना बाबा काय म्हणाले? ती नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. तू नशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांग, कसं शिकवू? काय करणार ते
एकदा जाय एकदा गेला ना बरोबर म्हणत आता एकदा जर गेला तो आता बरोबर म्हणत काय